हॅलो हाय नमस्कार अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आपल्या आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू. तर आज आहे शनिवार आणि आम्ही निघालोय सकाळी सकाळी नाशिकला. ऍक्च्युली तसं माझं काही जायचं काम नव्हतं, आई तात्यांना काम होतं, निखिललाही काम होतं. पण निखिलला वेगळ्या ठिकाणी काम आहे, आई तात्यांना वेगळ्या ठिकाणी काम आहे. मग असं झालं की मी दिवसभर घरी एकटी काय करणार सखीला घेऊन. तर निखिल बोलला तू पण चल. तर आता आई ते त्यांच्या गाडीत आहे, आम्ही इकडे आमच्या गाडीत आहे. पहिलं डेस्टिनेशन तर आमचं सेम आहे की आम्हाला एकाच ठिकाणी जायचं आहे. तर रोज 9 वाजता उठणारी माझी लेक पण जेव्हा बाहेर जायचं असतं अगदी प्रामाणिक बाळासारखी सकाळी सकाळी उठते. सो सगळीचं पण सगळं आवरून गेलंय आज आणि आम्ही निघालोय. आणि असं पण म्हणजे आमची कामं तर खूप सारी आहे, म्हणजे निखिलची पण. दिवाळी येते, हार्डली महिना राहिला आहे आणि तिच्या पप्पांना तिला असं काहीतरी वेगळंच घ्यायचंय. काय घ्यायचंय निखिल? ड्रेस घ्यायचे 3-4 एकदम रोज वेगळा. हा, तर त्याचं असं म्हणणं आहे की महिनाच झालाय ना, तर पुन्हा गर्दी व्हायला सुरुवात होते. आता नवरात्र झाल्यानंतर, नवरात्राला हार्डली 2-3 दिवस बाकी आहेत, तर खूप गर्दी होते, खूप किऑस असतो. तर त्याचं असं म्हणणं आहे की असं पण आपण सगळीला शिवूनच घेणार ड्रेसाचे काय कपडे वगैरे आहेत ना ते बघूयात. आणि आम्हाला आमची खर्ची पण मिळाली मला आणि सखीला तात्यांकडनं दिवाळीची. तर आम्हाला सखीसाठी पण जमलं तर आज ड्रेस घ्यायचे किंवा कपडा घ्यायचा ज्याच्यानी आम्हाला ड्रेस शिवता येईल तिचा दिवाळीचा. सो ही पण सारी कामं आहे. पुन्हा आईचं नवीन घर आहे बघायचं आहे मला. सो बघूयात आज काय काय होतं. स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आम्ही पोहोचलो नाशिकला. सखीची मस्त छान झोप चालू आहे आणि आमच्या गाडीत कोण आहे? कोण आहे तू? गौरी. तर जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना, एक 7व्या महिन्यातच मी नाशिकला आली होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा निखिल मला भेटायला यायचं ना, ते कधीच निखिल आणि मी बाहेर जात नव्हतो. इट ऑलवेज मी, निखिल आणि गौरी. हो ना ग निखिल? आम्ही प्रत्येक वेळेस गौरी आमच्या सोबत असायची. तिचा एक फेवरेट स्पॉट आहे, म्हणजे मला कुठे नेऊ ना नेऊ पण निखिलला गौरीला तिथे घेऊनच जावं लागायचं. सो आज पण दादाला म्हटलं येतो का मिशा खायला, पण घराचं जरा काम चालू सो तिकडे बिझी आहे. तर आम्ही जाऊन गौरीला घेऊन आलो. गौरी तुमच्या घराचं काय चालू आहे ग? कलरचे काम चालू आहे? नाही तुम्ही आता ते जुन्या घरी राहायला जायचं तिकडे, त्या छोट्या घरी. हो हे घर आमचं आहे आता. नाही तुला आत्तू आवडते का ग? खूप. किती आवडते आत्तू? आणि आत्तूला तू आवडते का? हो, आत्तूला पण गवी खूप आवडते. सगळ्यात आधी आम्ही गेलो तुषार मिसळला, कारण निखिलला तिथली मिसळ प्रचंड आवडते. आणि इथे बघा सखी आणि गौरी. जेव्हा पण सखी गौरीला भेटते ना खूप खुश असते, आणि जेव्हा पण निखिलला मिसळ खायला मिळते निखिल डबल खुश असतो. वेगळंच कॉम्बिनेशन आहे. नंतर आम्ही गेलो गौरीच्या फेवरेट स्पॉटला, बेक स्टुडिओला. तिथे नेल्याशिवाय तिचं काहीच होत नाही, तिथे तिला न्यावंच लागतं. सो हे बेसिकली माझं माहेर आहे, ज्याची होम टूर तुम्हाला हवी होती. बट सध्या घरात सगळी अशी हालत आहे. सो घर चाललंय रिनोव्हेशनला. सो हॉलचं हे बेसिक असंच ठेवणार आहे, वरतून काय ते चेंज करू ते करू. सब जगह पे काम चल रहा है. इथे आमचं ते देवघर होतं मोठं, त्याला दरवाजे वगैरे होते, ते पण सगळं काढलंय. एवढी मोठी दिसते ही रूम. हा मम्मी पप्पांचा रूम आहे. म्हणजे अजून कलर पण नाही झालाय, बेसिक कामं सुरू केलेत. आणि वरती इकडे माझी दादाची बेडरूम आहे. दिस इज माइन, जी आधी ग्रीन होती, जी ग्रीन पण नाही, पोपटी टाईप होती, एकच भिंत. सो मी आणि सखी बसले आमच्या फेवरेट जागेवर, आणि मागे पसारा बघा. आई किती पसारा आहे? आईचं असं म्हणणं आहे यातली एक पण गोष्ट परत घरात जाणार नाहीये, हे सगळं बाहेरच जाणार आहे. आणि असं काम काढल्यावर कळतं की घरात किती बिनकामाच्या वस्तू आहेत, ज्या सगळ्या जाणार आहे आता.
आणि हे अजून एक्स्ट्रावालं सामान जे कलरिंग आणि रिनोव्हेशनमुळे बाहेर ठेवण्यात आलं आहे. माहीत नाही यातलं किती घरात जातं किती बाहेर राहतं, बट चालू आहे प्रोसेस. सो हे आहे आईचं नवीन घर, जे पुढच्या 3-4 महिन्यांसाठी जोपर्यंत ते रिनोव्हेशन होत नाही आहे तोपर्यंत, बट खूप दिवसांनी ते फ्लॅटमध्ये राहायला आले तसे. याआधी आम्ही 2010पर्यंत 2001 ते 2010 आम्ही तिकडे अंबरकडे असायचो, तिकडे होतो फ्लॅटमध्ये. सो खूप बेसिक सामान आणलं. सो बेसिक अशी होम टूर देते. सो असा मोठा हॉल आहे, याच्यात फक्त गाद्या आणलं आहे आणि आजी बाबा आणलेत आमचे, कारण तिथे फोटो ठेवायला बरोबर नव्हतं वाटत. इकडे एक कॉमन वॉशरूम आहे जे पण बऱ्यापैकी मोठं आहे आणि हॉलला लागूनच आहे. हे किचनमध्ये ट्रॉल्या वगैरे नाही आहे. आणि हे किचन बघून मला माझं किचन आठवलं, जे मी पहिले 3-3.5 वर्ष लग्नानंतर असंच सगळं सामान ठेवायची. वहिनी सगळा स्वयंपाक करून गेली होती कारण आम्ही जाणार होतो आज, आणि बेसिक सगळी तयारी होती. इकडे पण अगदी बेसिक सामान आणि मेन देव आणलेत, कारण देवांना एकटं घरात कसं सोडणार, आणि माझ्या आईला काही देवपूजेशिवाय होत नाही. सो देव आणलेत आणि अगदी बेसिक ज्या गोष्टी लागतात, ड्रेसिंग टेबल, कारण गौरीला वगैरे रेडी करायचं असतं सकाळी स्कूलला. आणि मस्त दिसतंय तसं हे, बट थोडं असं अवघड जातं आहे असं करायला. जेव्हा आपण ऑर्गनाइज्ड होममधनं येतो ना तेव्हा इश्यू होतो. बेसिक कूलर, टेबल, चेअर, जेवढं बेसिक लागतं तेवढं सगळं ते घेऊन आलेत. आणि छान आहे. हा 2 BHK आणि हे आमचं घर आहे, त्या झाडांच्या मागे थोडं लपलं गेलं आहे. सो घरापासून पण खूप जवळ आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो सखीसाठी कपडा बघायला, जो आम्हाला दिवाळीच्या घागऱ्यासाठी घ्यायचा होता, बट हवा तसा मिळत नव्हता. आम्ही 3-4 दुकानं फिरलो. लास्टला आम्ही सोनी पैठणीत पण गेलो होतो, बट त्यांच्याकडे पण खूप कमी ऑप्शन होते प्युअर सिल्कचे. मे बी येवल्याला भेटलं तर भेटेल, कारण मला असं खूप गडद नको होतं. मला कलांजली पैठणी टाईप हवं होतं, जे तिथे नाही मिळालं. म्हटलं चला सखीचं नाही मिळत तोपर्यंत मी साड्या बघते. तर मी गेली होती साड्या बघायला, बट त्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्या माळीच्या आधी माल नाही आहे, सो तुम्ही थोडं थांबा. आणि खरंच माल नव्हता. त्यानंतर आम्ही पुन्हा सखीचे कपडे बघायला सुरुवात केली. म्हटलं नाही, काहीतरी दसरा धनत्रयोदशीचे तरी कपडे घ्यायला सुरुवात करूया. मग बेसिक शॉपिंग करायला घेतली. लहान मुलींचा स्टॉक तसा कमी होता, कारण सखी हार्डली 7-8 महिन्याची आहे, बट जे होतं ते खूप गोड होतं, त्यामुळे बरंच काही घेऊन आलो आम्ही. तर आम्ही निघालो होतो सकाळी 8:30ला नाही, 7:30लाच घरातून निघालो होतो. 8:30ला तर आम्ही कार्यक्रमाच्या इथे होतो. सो 7:30ला घरातून निघालो होतो. आता वाजलेत 7 संध्याकाळचे. तर निखिलचे जेवढे कामं होते तेवढे झाले. मला पण नवीन घर किंवा घराचं कुठपर्यंत काम झालं होतं ते बघायचं होतं. सो ते पण आवरून झालं. सखीसाठी आम्हाला जे काही घ्यायचं होतं एक्झॅक्ट ते नाही मिळालं जे आम्हाला हवं आहे. त्यासाठी तिचा पप्पा येवल्याला जायला तयार आहे. येस. पण जे तात्यांचं म्हणणं होतं की नाही यार, तिला माझ्याकडनं काहीतरी घेऊन ये आत्ताच, तर तात्यांची तेवढी विश पूर्ण झाली आहे. आणि आम्ही पण असे थोडेसे तिला डेली यूजचे कपडे घेतलेत. खूप छान घागरा मिळालाय तसा. काय वाटतं तुला? येस, एक नंबर. तर दाखवते मी तो तुम्हाला पुढे. आता सगळं मागे मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. सो माहीत नाही तो तिला दसऱ्याला घालू, दिवाळीला घालू, धनत्रयोदशीला घालू, कारण तिला अजून खूप काही घ्यायचं आमच्या डोक्यात आहे, कारण तिची ती पहिली दिवाळी आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. सो अजून असं काही डिसाइडेड नाही की हेच घालू तेच घालू, पण ड्रेस खूप सुंदर मिळाला आहे. मी तुम्हाला दाखवते घरी जाऊन. तुम्हीच मला सांगा की मी तिला कधी घालू. आणि हो, आता आमचं अजून जेवायचं काही ठरेल ना. तर माझा तर 7चा टायमिंग चालला आहे, पण लोक मला काही खाऊ पिऊ नाही घालते बाहेर. बिचारी माहेरी मी काही जेवली त्यावरच आहे अजून. तर बघूयात, मे बी घरी जाऊन काहीतरी करू, नाही तर घरच्यांनाच घेऊन बाहेर जाऊ, नाही तर आम्ही दोघं बाहेर जाऊ. आमचं काहीच डिसाईड नाही होते, कारण सध्या सखी पण अशी गाढ झोपली आहे. तिला दिवसभर अशी खूप छान झोप मिळाली नाहीये. ती गौरीशी सोबत खेळण्यात इतकी दंग झालेली होती. तिला गौरीला बघितलं की असं काहीतरी अंगात येतं तिच्या, असं ती खूप खेळत होती गौरी बरोबर. तर स्टे ट्यून. अजून थोडंफार मी काहीतरी सांगेल आणि मग ब्लॉग एंड करेल. घरी गेल्यानंतर मी बाहेर जेवायला गेलो. आता मला रोटी काही खायची नव्हती, तो गुपचूप डाळ भात खाऊन मी माझं काय होतं जेवण संपवलं. तर हा असा सुंदर घागरा घेतला मी सखीला. हे प्युअर सिल्क प्लस असं हे चिंग चॉंग म्हणायचं आम्ही आधी याला, आय डोंट नो. असं जॉर्जेट प्लस त्याच्यात थोडंफार काहीतरी मिक्स असं हे कापड आहे. आणि हे खूप सोबर डिझाईन आहे. हे सगळी अजिबात टोचणार नाहीये. आणि हे तिच्या पप्पाला ते टाकलं फार आवडलं होतं. सो वी डोंट नो हा आधी मी तिला कधी घालू, बट हा खूप सुंदर आहे. हा असाच निखिलला आवडला. निखिलला असे डेली यूजचे कॉटनचे फ्रॉक खूप आवडतात. हा आणि आय डोंट नो हा आणि हा एक आहे अजून. सो असे सुंदर 2-3 फ्रॉक आणलेत, कारण
तसे आहे तिच्याकडे बराच स्टॉक आहे, बट तरी पण आम्ही तिला कधी काही जास्त घेत नाही. आणि आम्ही असे टी शर्ट आणलेत तिला फुल स्लीवचे, हे पण खूप गोड दिसतात तिला. आणि मला आज पहिल्यांदा कळलं की डायपर पॅन्ट्स असतात. सो डायपरवर घालण्यासाठी ह्या पॅन्ट्स असतात, ज्यांचा हा बेस खूप मोठा असतो. या पॅन्ट्स सखीकडे नव्हत्या, म्हणजे मला माहीतही नव्हतं की अशा पॅन्ट्स मिळतात. सो आज मिळाल्या, तो मी ते पण घेऊन आली आहे. माझ्या साडीबद्दल म्हणाल तर मी 2 दुकानात बघितल्या, बट ते जे दादा आहेत, मी सुवासिनी आणि सोनी पैठणीमध्ये बघितलं. त्यांनी स्वतः सांगितलं की पहिल्या माळीच्या दिवशी आम्ही नवीन माल वगैरे भरतो, त्यामुळे त्या दिवशी नवीन स्टॉक येतो. आत्ता सगळा जुना माल आहे, तर तुम्ही तेव्हा या. असं पण मला दसऱ्यासाठी साडी घ्यायची होती, तर मग मी ती नंतर घेईल. आणि आजचा दिवस असा एक्साइटिंग होता थोडा. सखीची शॉपिंग होती मेन, बेसिक होती पण केली ती. आणि सेकंड होतं ते मला घर बघायचं होतं जाऊन, कारण 10-12 दिवसापासून काम सुरू झालं होतं आणि कोणालाच वेळ नव्हतं मला फोटोज व्हिडिओज पाठवायला. पण आज मला फायनली बघायचं होतं, कारण 3-3.5 वर्षापासून आम्हाला रिनोव्हेशन करायचं होतं, बट कोणत्या ना कोणत्या कारणाने. आमची आजी होती जी बेडरिडन होती, तिला उठता येत नव्हतं. जेव्हा तिला उठता यायला लागलं थोडंफार, तेव्हा तिचं असं म्हणणं होतं की मला इथून वॉशरूम जवळ पडतं, तिला जास्त दिसत नव्हतं. सो तिला तो स्पेस खूप कम्फर्टेबल होता, त्यामुळे नाही करता आलं. त्याच्यानंतर आजी गेली माझी मागच्या जुलैमध्ये. गेल्या करणं बरोबर वाटत नाही, तर दादांचं होतं की दिवाळीच्या आसपास करू. तर दिवाळी झाली नाही, दिवाळी व्हायच्या आधीच ह्या माणसाने मला डिलेवरीसाठी नेऊन सोडलं. बिकॉज बाकीचे डिझाईन्स होते, ते मी तुम्हाला बाकीच्या दुसऱ्या डिलेवरीच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर मग आता मी असताना कसं काय करणार ना रिनोव्हेशन, कलर, फर्निचर काहीच नाही होणार. आणि असं पण दुसरीकडे राहायला जावं लागणार होतं. आणि मला कम्फर्टेबल नव्हतं, तो रो हाऊस मिळालं होतं तेव्हा आम्हाला, ते कम्फर्टेबल नव्हतं मला जिना चढा उतरायला. सो तेव्हा पण कॅन्सल झालं. नंतर डिलेवरी झाली आणि मेपर्यंत तर मीच होती. नंतर थोडा पावसाळा होता. असं करत जवळजवळ 4-4.5 वर्षांनी त्याला आज मुहूर्त लागला आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे ते घर वगैरे बघण्यासाठी. निखिल, आर यू एक्सायटेड माझं माहेर बघण्यासाठी? माझा पण एक रूम आहे. आय डोंट नो, तो वहिनी घेतीये तिथे. ऍक्च्युली जो माझा रूम आहे ना, त्याच्यावर माझ्या वहिनीने फुल कब्जा केला आहे. तर मी तिला सांगून आली, जर चुकून जरी तुला माझ्या रूममध्ये राहायला यायचं असेल तर मला पर स्क्वेअर फूट प्रमाणे त्या रूमचे पैसे द्यायचे, तर मी ती रूम तुला देईल. नाही तर मी नाही रिकामी माझी रूम द्यायला. ती रूम आता सध्या माझी, सखीची आणि गौरीची आहे. म्हणजे गौरीची, सखीची आणि मग माझी असणार आहे ऑफकोर्स. बट एक्सायटेड आहे मी खूप. मज्जा आली आज खूप. अजून शॉपिंग करायची, मला खूप शॉपिंग करायची असते दिवाळीची. सो स्टे ट्यून. महिनाच राहायला दिवाळीला, नवरात्र पण आहे आणि खूप सारे ब्लॉग्स येणार आहे आता. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस मी खूप काही शूट केलं होतं. सखीचं बारसं आहे, माझं डोहाळ जेवण आहे. सो स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा माझ्यावर, सखीवर आणि निखिलवर सुद्धा. तो या, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.